On Saturday, July 6, cousins Uddhav and Raj Thackeray reunited on stage after nearly 20 years at a joint rally in Mumbai's NSCI Dome Worli. The rally, Awaaz Marathi Cha, was held to celebrate Maharashtra government's withdrawal of 2 GRs proposing Hindi as an optional third language. The decision followed public protest and opposition from both the Shiv Sena UBT and the MNS, who called the policy an attack on the Marathi identity. A large crowd of Marathi writers, poets, educators and citizens attended the event. The rally also drew attendance from Aditya and Amit Thackeray, NCP SCP leader Supriya Sule and Jitendra Awahad, as well as prominent Marathi personalities. The now scrapped policy had triggered intense backlash across Maharashtra, uniting opposition parties and Marathi cultural voices. Raj Thackeray said, "The Maharashtra government rolled back the decision due to the strong unity shown by Marathi people." मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा. या संपूर्ण हिंद प्रांतावरती 125 वर्ष 1400 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. 1400 वर्ष इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं. त्यावेळेला राज्यच नव्हती, पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं. आम्ही मराठी लादली. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे. पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोलत, बातम्या आले सगळीकडे, मी इकडे बातम्या आणल्यात. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत.